एक नंबरचा व्ह्यू आला, एक नंबर. हे बघा, चला आधी चालू कर, चालू कर. पाली पाली. सो गाईज, पालीचा प्लॅन ऑन आहे आणि आलो आहे मी गॅस पंपला. गॅस पंपला लाईन खूप आहे, ते बघा पाठपर्यंत पूर्ण लाईन आहे. सो बघू आता किती वेळ जातो. काय वाजव बकऱ्याचं पाहिजे हे बोल ना, लपतोस काय. सो थांबलोय नाश्ता करायला, तावडे वडापाव. इंदुलकर भाऊ आहे, पवार बॉस, वासू गोड आहे. बघू आता इकडनं कसं काय. सो आम्ही आता आहे बल्लाळेश्वर मंदिर पाली. अशा प्रकारे आहे. बघू आता आतमध्ये कसं आहे. आज तर गर्दी नाही पण पुढे येणार आहे. पवार काय बोलायचं आहे का तुला मंदिरात आल्याबद्दल? पवार काय नाही मंदिरात काय नाही बोलत. हा तू नाही का बोलायचं, पवार काय बोलत नाही मंदिरात. देव मनातलं ओळख ना, तुलाची गरज नाही लागली. ठीक आहे. तो मंदिराचा एंट्रन्स आहे ते इकडनं. इकडनं जा तू. नाही, कन्फ्यूज. तो एंट्रन्स इकडनं आहे, आतमध्ये वाटत नाही व्हिडिओ शूट करायला येतील. सो मंदिराचं स्ट्रक्चर एक नंबर. आतमध्ये मंदिर आहे बट अलाउड नाही. तो इथून मंदिराच्या आतमध्ये पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि मंदिराच्या बाहेरच मस्त एक तलाव आहे बघा. म्हणजे कासव वगैरे पण आहे तेव्हा दिसते. अशा प्रकारे मस्तक आहे. आजूबाजूचंही बांधलंय मंदिराचं. एक नंबर वाटतंय पूर्ण. पाली बल्लाळेश्वर मंदिर होय. त्याच्या इकडे होतो आणि आपल्याला फ्रेंड भेटला. असं दर्शन झालंय, आम्ही बाहेर जातोय. बघा तिकडनं एक्झिट आहे. आज पाऊस नाही जरा, पण मंदिराचं स्ट्रक्चर पण एक नंबर केलंय पूर्ण. सो या साईडला चिकन वगैरे काय भेटत नाही, पण आपल्याला मित्र भेटला बघा आतमध्ये. सो चिकन बघायला, अंडी चिकन सगळं 240 रुपये किती. 240 आहे. कमी करावं काहीतरी आहे की नाही डिस्काउंट आम्हाला. काहीतरी कमी करा. लांबून आले सागर बर्गर बार्गेनिंग करताना त्या काकांना पण बोललो आम्ही, इकडूनच घे बोलले इकडे आलो आम्ही इकडे आलो. और काय मग किती रुपये रेट आहे बोर? तू देतोयस की काय? 240 रुपये और बघ ना थोडंफार काप. काय पाहिजे?
आणि एक आणून दिले अंडी. अंडे आता मला घालायला सांगितले एका कोंबडीला. ते सागर हे अंडी काढ अंडी काढ लवकर. boneless बिनलेस पाहिजे. एक नंबर बाकीचा व्ह्यू आहे इथे बघा. काय व्ह्यू होतोय एक ना. ऊन फक्त थोडं जास्त आहे, पाऊस कायच पडला नाही, पण एक नंबर. चार आहेत माहिती. फक्त बॉन्डलेस झाला का अलग द्या. हा, मग ते साठी जेवढी पोरं बोलते वाढलं कसं चिकन. हो हाडकं वेगळी ठेवा आणि नरम वेगळा ठेवा. पोरं बोलते चिकन कसं वाढले. रान कुठे आला मध्ये कुठे असतात. कमी पडलं तर हिला कापायचं विचार आहे. जेवण पाच असतो. इथे आता 2 वाजले. आधी अंडी भाजायला घेऊया. अंडी आणि हे करूया. पहिला डाळ भात लावूया. भाजी बटाट्याची नाही झाली काय. डाळ भात पहिले लगेच होऊन जाईल. एकदा पियाला कोण नाही, नंतर मला नाही वाटत जेवण झालं. आधी पियाच्या आधी एक जण अरे बटाट्याची भाजीला टाइम जातो. ते काळं का दिसत? कळली की झाली. पाय काळा दिसत. मग अंडी कधी खायची आता की पित्त फुटलं. पहिला काय झाली या पाहायला. काय झालं जेवू नका, कारण स्किन प्रॉब्लेम आहे आम्हाला. आम्हाला अपवाडात कसं जावं लागतं. ना पित्त फुटलं. पित्त फुटलं. सो पालीमय झाला एक रहस्यमय मर्डर. तो दाखवतोच तुम्हाला बघा आता. याची कोण जाणकारी देत असेल ना तर त्याने आम्हाला कमेंट करा. हे लुक्या हा बघतोयस का मर्डर बघतोयस की नाही. कमेंट करा सांग लगेच कोणी केला वगैरे असेल तर. कुणी काही केलं असेल तर त्याला सक्त सजा झाली पाहिजे. मला गुन्हेगार तिकडे दिसतोय, तिकडे गुन्हेगार दिसतोय. गुन्हेगारांमध्ये थांबा एक मेन गुन्हेगार दाखव. मेन गुन्हेगार आहे हा. मेन हा गुन्हेगार मेन गुन्हेगार वाटतोय. या खुनाचा आरोपी हाच वाटतोय. हा उल्या काय टेन्शन घेतो. सो पालीमध्ये स्वागत आहे. फायनली व्ह्यू गाईस. प्रेक्षक मंडळाचं बोलायला लागेल ना मग. सो फायनली फार्मच्या इकडे पोचलो आहे. हा फार्म हाऊसचा बाहेरचा लुक आहे. बट एक दाखवतो तुम्हाला. हा जो व्ह्यू आहे ना फार्म हाऊसकडचा एक नंबर आहे बघा. मस्त असं पाणी वाहत आहे आणि एक मस्त असं सुंदर असं झाड आहे. झाड काय व्ह्यू आहे इथला. बोल्या पुढे नको जाऊ जास्त. पाली गाईज. सो मस्त असा व्ह्यू आहे इथे. पुढे दाखवतो तुम्हाला आता. विलाचा लुक दाखवतो. सो हा एंटरिंग पॉईंट विलाचा. हा बघा गाड्या वगैरे पार्क केल्या दोन्ही. आजूबाजूचा पण व्ह्यू मस्त आहे. पवार काय तुझं मत व्यक्त करतोय का. अनिकेत मांडवकर. हा असा विलाचा बाहेरचा लुक आहे. म्हणजे एक पूल आहे आणि पाठी बघा डोंगर. पाठचा पण व्ह्यू मस्त आहे. डोंगराचा व्ह्यू. सो अशा प्रकारे आपला विलाचा एंट्री गेट. आता बघूच पुढे. सागर मरगस पूल एकदम कामात. हे चल. सो पुढे बघूच दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळाने. सामान वगैरे आता काढायला मदत करतायत पोरं. दादूस दळवी सामान उचलताना. उमेश पवार फुल मेहनत. नयन इंदुलकर तंदूर फ्राय. चला
तंदूर फ्रायसाठी इंदुलकरांनी भांडं शोधून ठेवलंय. पूर्ण अशी तयारी तयारी आहे, तयारी चोख आहे. लोक तयारी आहे. आता आम्ही जरा सिस्टमॅटिक आमच्या सर्व ठेवणार आता इथे. एक नंबर असा व्ह्यू आला, एक नंबर. हे बघा काय व्ह्यू आहे. पाणी अजून कमी आहे म्हणून वाढलं तर अजून भारी वाटेल. सर्व मित्र आपले दमले आहेत, बट दादूच दळवी आणि आधीच साळुंके जेवण बनवताना पूर्ण तयारनुसार. दादू काय मग किती वेळ लागेल जेवण बनवायला तरी अंदाज? 1 तास जाणार. 1 तास अजून जाणार आहे. म्हणजे वाटतं 3-4 वाजतील आपल्याला. बट जेवण मस्त आहे, प्रॉपर किचन वगैरे आहे दिलंय. सो ठेवलंय जेवण करायचं बघू. सो मित्रांनो काय पाहिजे लाईफमध्ये, सर्व मित्र चालत आहेत. मस्त आपलं वातावरण आहे, डोंगर दऱ्या बघतोय आपण, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. नदी दाखव इकडनं मस्त सीन. एक नंबर असं झालंय. अशी शांततेची दुनिया आणि शहराची दुनिया, किती फरक असतो यामध्ये, या गोष्टीवरूनच कळून जातं. 0 नेटवर्क, काहीच नाही. पण अनुभव एक नंबर. ज्या गोष्टी फोनवर होत नाही त्या गोष्टी बोलून होतात. ते इथे माणसाला इथे झालं ते कळून जातं. पवार झोपले. हा नाईटचा व्ह्यू. पुढचा ब्लॉग तुम्हाला पार्ट 2 मध्ये टाकतोस, सो बघत राहा.